कालची मिरवणूक झाली, रोडांची साफसफाई चालू होती आणि माझी घरची साफसफाई चालू होती. तर तुळशीपाशी खूप घाण झालेली होती आणि स्टाईल ही खूप खराब झालेलं होतं. छान अगदी अशा स्टाईल घसल्या, कारण रात्री खूप जोरात पाऊस आलेला होता आणि धुळीने आणि पाण्याच्या शितळ्याने स्टाईल खूप खराब झालेली होती. तर पूर्ण स्टाईल मी अशी घसून टाकली. तर आमच्याकडं रात्री खूप जोरात पाऊस झाला. एवढं बरं आहे की मी गहू वाळत टाकलेले होते, ते रात्रीच गोणीमध्ये भरून मी आतमध्ये ठेवून घेतलेले होते. आणि हे काल माझ्या भावाने गहू आणलेले होते, नवीन गहू. तर म्हटलं चला हे पण वाळत टाकूया. तर उचलून बघते तर काय, माझ्याकडून ही गोणीच उचलवलं जात नव्हती आणि त्यांनी तर एकटी अद्गत आणलेली होती. तर मला असं वाटलं एकदम हलकी असेल, तर कारण त्याने ही गोणी 20 किलोची होती. ही गोणी त्यांनी खांद्यावर उचलून आणली. तर बघा मला 30-20 किलोची गोणी किती जड जात आहे. तर आणि माझा भाऊ आहे बारीक आणि माझी तब्येत थोडीशी हेल्दी आहे. तर बघा हेल्दी तब्येतमध्ये बारीक तब्येतमध्ये असा फरक असतो. तर गावाकडचे हे गहू होते, तिकडे स्वस्त भाव असतो, इकडं नाशिकमध्ये खूप गहू महाग आहे. तर मी ही 20 किलो तिकडून मागवले आणि अजून 30 किलो सांगितलेले आहे. तर म्हटलं एवढे आले आहे ते उन्हात टाकूया आणि छान याला ऊन दाखवूया, कारण नवीन गहू होते. तर मी अशा प्रकारे उन्हात टाकले, पण पाय खूप भाजत होते. 2 मिनटं जरी थांबले ना तरी स्टाईल होती, त्याच्यामुळं पाय खूप भाजायचे आणि उड्या मारायचे मी. आणि सर्व गहू मी अशा प्रकारे हे पसरवून घेतले आणि छान उन्हामध्ये हे पण वाळून जातील. पण माझे पाय खूप भाजत होते, त्याच्यामुळं मी पटकन गोणीवर आली आणि थोडासा म्हटलं झोका बघूया. तर मला झोक्याची खूप आवड आहे, तर म्हटलं चला 2-3 झोके तर खेळून घेऊया. तर गेली 2-3 झोके खेळाली, पण वरतून खूप ऊन लागत होतं आणि खालून पायाला चटके बसत होते. म्हणून पटकन मी 2-3 झोके घेतले आणि पटकन तिथून पळाली. तर पळता पळता पण खूप पाय भाजत होते आणि आली मी घरात. आणि अशा प्रकारे आजचा माझा हा दिवस गेला. तर कसा वाटला नक्की हा ब्लॉग्स कसा वाटला तर नक्की लाईक कमेंट करून सांगा. ओके, तर बाय.